नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावातील गणपती मंदिर. आणि विशेष म्हणजे हा उजव्या सोंड्याचा गणपती आहे आणि हे पुरातन मंदिर आहे. आणि म्हणजे आमच्या गावातले लोक सांगतात की ते खूप म्हणजे पिढ्यानपिढ्या हे मंदिर आहे आणि जागृत देवस्थान. कारण उजव्या सोंड्याचा गणपती हा धर्मशास्त्रानुसार कडक गणपती म्हणजे नवसाला पावणारा कडक गणपती समजला जातो आणि त्याची पाळणूकसुद्धा त्या प्रकारे केली जाते. तर आणि खूप कमी मंदिरं आहेत उजव्या सोंड्याच्या गणपतीची आणि त्यापैकी एक मंदिर आमच्या गावामध्ये आहे आणि ते आहे गणपतीच्या घाटीवरती. आणि आता मी त्या ठिकाणी चाललो आहे, तुम्हाला मंदिर दाखवतो. आणि मंदिर परिसर सुंदर मंदिर परिसर आहे, म्हणजे मस्त देवराईमधलं मंदिर आहे आणि सुंदर असा परिसर आहे. तर आता आपण चाललो आहे गणपतीच्या घाटीला आणि ह्या गणपती मंदिरामुळे ह्या घाटीला गणपतीचं नाव आहे गणपतीची घाटी. आणि त्या ठिकाणी आपण जाऊन गणपतीचं दर्शन घेऊया. आपण आलो आहे गणपतीच्या घाटीवरती गणपती मंदिरामध्ये. इकडे अनेक अशी पुरातन झाडं आहेत. वडाचं झाड आहे आणि या ठिकाणी मागे गणेशोत्सव जोरदार साजरा होतो. कार्यक्रम असतात भरपूर. स्टेज आहे इकडे. आता आपण गणपती मंदिरामध्ये आलो. सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे ठिकाणी. तर अशा प्रकारे इकडे बाप्पाची स्थापना आहे आणि मस्त बनवलं इकडे. इकडून डायरेक्ट खाली दरी आहे. आपण मग अशी त्या रोडने आलो, म्हणजे गावातनं जो रोड येतो तो असा खाली येतो. इकडे आमचं आरेगाव, ही गणपतीची घाटी आरेची. आणि इथून हा रोड गेला आहे किंजवडे डोबवाडी मार्गे कोटकामते. म्हणजे तुम्ही किंजवड्यामध्ये सुद्धा जाऊ शकता आणि कोटकामतेमध्ये जाऊ शकता. आता ती रिक्षा तिकडे चालली. अशा प्रकारे इथून साधारण 3 किलोमीटरवरती कोटकामते गाव आहे. सुंदर असं तुळशी वृंदावन इकडे. तर हे आमच्या गावातलं सुंदर असं गणेश मंदिर, घाटीवरचा गणपतीची घाटी. आणि चढाव आहे पूर्ण, याला घाटी आहे म्हणजे याला गणपतीची घाटी म्हणतात. प्रकारे हे सुंदर गणपतीचे मंदिर आहे. आणि इकडे आंब्याची बाग आहे, तिकडे माकडं आलेत. सुंदर परिसर आहे. आणि मंदिर परिसरात इकडे बाजूला बाग आहे, इकडे काजू आणि तिकडे आंबे आहेत समोर. बघा इकडे आंबे आलेत मस्त. यावर्षी आंबे कमी आहेत. दरवर्षीपेक्षा 30% उत्पादन आहे असं आतापर्यंत समजलं. इकडे काही आंबे आहेत. काजू आहेत. इकडे मस्त आहे परिसरात. सुंदर सुंदर अशी जुनी झाड आहेत. वडाचं झाड आहे, इकडे आंब्याचं झाड आहे जुनं.
शांत परिसर आहे. मोठं आंब्याचं झाड आहे विशाल असं. ते इकडे छोटीशी देवराई आहे आणि सुंदरसं मंदिर या देवराईमधलं.